गणपती बाप्पा मोरया. चला आपल्या प्रवासाची सुरुवात उत्तम श्रीफळ ठेवून करूया. चला तर मग व्लॉगला स्टार्ट करूया. नमस्कार, मी पाजणीचा विश्वास लक्ष्मण गावडे, पण कॅटमॅन शाहरुख म्हणतात मला. काही प्राणी या अनाथ फिरतात, त्यांच्यासाठी मी स्केच काढून आणि मिमिक्री करून काही डोनेशन मिळवायचा प्रयत्न करतो आहे. तर तुमच्यासमोर काही हिरोंचे आवाज काढतो. काही 4-5 हिरो रस्त्याने बोलत एकामेकांबरोबर चालले आहेत आणि तो सब्जेक्ट आणि माझा अॅनिमल सेविंग हा सब्जेक्ट मी कनेक्ट करतो. त्यामध्ये दादा कोणते सुरुवातीला म्हणतात, अहो मी तुम्हाला काय सांगू, हा निळू फुले ना, त्याला काय अक्कल नाही, त्याला काय करावं आणि कसं बोलावं हे काय समजत नाही. ते निळू फुले म्हणतात, एकदम बोललं आम्हाला कुणाला पण मदत करायला आवडते, आम्हाला कुणी पण त्रासात असलं तर मला मदत करणारच. समोर एखादी बाई आली तिला नक्की म्हणणार, बाई वाढवूया, आमच्या काही आम्हाला काही चुकलं का सांगा बरं. जिनके अपने घर शीशे के होते हैं उन्हें किसी और के घर पर पत्थर नहीं मारना चाहिए. याचा अर्थ असा आहे ह्या सब्जेक्टची की जर माणूस अतिशय कमजोर आहे, प्राणी पक्षी झाडं यांच्यावर आपण डिपेंड आपला विषय, तर त्यांना आपण का समजू नये, त्यांना आपण का इग्नोर करावं. बरोबर. म्हणून हा डायलॉग आहे की आपण जर नाजूक आहोत तर त्यांना ते स्ट्रॉंग आहे, ती कधी मिटत नाही. घरावरून एखादा दगड पडतो त्यावेळेला डायनोसॉर सारखे मोठे मोठे प्राणी मरतात, आपण तर काहीच नाही. आणि तेव्हापासून हे बाकीचे जे छोटे जीवाणू आहेत, झाडं पक्षी किंवा असे काही प्राणी आहेत ते जगले. फक्त ते डायनोसॉर नावाचा प्राणी, सध्या माणूस डायनोसॉर झाला. बरोबर. जे दिसल ते खात सुटलाय आणि त्याने सांभाळलं नाही तर तो झाडावर जेव्हा बसलाय त्या झाड जर तोडलं तो 100% खाली पडणार. ठीक आहे, मस्त. धन्यवाद. वो आ गया, देखो देखो वो आ गया. फोटोशूट साठी भांडणं झालं तिकडे. सगळ्यात जास्त फोटोशूट साठी भांडणं. हाय बोल रेमो. काढलेलं ना, न्यू मॉडेल इन द हाऊस. अरे काय भाऊजी पहिलाच मारले भाऊजी. आता परफेक्ट आला बघा, आता परफेक्ट आला. दाखव फोटो, दाखव याच्यात व्हिडिओ मध्ये विदाउट लाईव्ह भारी आला व्हिडिओ. प्रतापगडला चाललंय, ऑन द वे. हो, फॅशन शो. मावशी मागे राहिली, हरली मावशी. मावशी जाशील प्रतापगड पर्यंत. मावशी चालत ढल गया दिन हो गई शाम. हंस पर कंस मी कंस पर दो मलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. काय बोलू दादा तुला. प्लेस झालं खूप. हा, 2 दिवस झोपलो नाही, गाडी काढून थकलोय. 24 आवर ड्युटी. काय बोलायचं तुम्हाला. काय बोलणार तरी. अरे आम्हाला प्रतापगडाविषयी माहिती तरी सांगा तुम्ही. म्हणजे याच्यावरून बघ पैसे वाचले, गाडी सांगितली. बरोबर.
तो सांगतोय बघ एक त्या माणसाला. त्याचा ऐकायचं चोरून चोरून तिथे जाऊन चोरून नाही असं थोडं ऍक्टिंग करायचे हे करायचे. संजू तुला काय बोलायचं? कोरियन फॅन के पॉप हा एनिथिंग टू से? अरे साऊंडच गेला वाटते. आणि मला अजून एक गोष्ट एक सांगायची आहे. ब्ला 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 ब्ला. सेंटर फ्रूट, कशी जीभ वळवळली. खूप चांगली माहिती दिली, खूप चांगली माहिती दिली, थँक्यू. संस्कृती काय बोलायचं तुला? दाल खिचडी, दाल खिचडी. तुला काय बोलायचं रेमो? तुझं फक्त हे कर, तुझं हे कर रेमो. इथे सॉरी इथे गाईड माहिती देतोय. गाईड काय सांगायचं तुला? उभे उभे तिकडनं गरम कुठून कुठून? इकडनं वाटतं बघ, इकडनं. हे सगळे गरम तेल टाकायचं ना तिकडनं. आणि तिथून तोफेचेही वार व्हायचे, बाणही मारायचे. सो अशा ज्या जागा आहेत त्याला जंग्या असं म्हटलं जातं. आणि तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस केली असेल की अजून आपल्याला मुख्य दरवाजा दिसले नाही. यामागेही एक युती आहे जे की शत्रूला मुख्य दरवाजा अंदाज येणार नाही आणि जेणेकरून ते डायरेक्ट अटॅक नाही करू शकत. सो सेकंड थिंग अशी आहे की आता तुम्ही जे रस्ता बघाल हा एकदम रुंदी याची कमी झालेली आहे जेणेकरून एकत्र शत्रू या दरवाजावर अटॅक नाही करू शकणार. आणि या जे दरवाजा समोर तुम्ही बघत आहात तिकडे आपण गेलो ना, ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट समोर ना, मी इकडे फोटो लावेन, इकडे एक्झॅक्ट समोर ना जंगे आहेत परफेक्टली प्लेस्ड जेणेकरून जो अटॅक आहे ना तो एकदम एक्झॅक्ट शत्रूवर व्हायचा. इथून पुढे डावीकडे वळल्यास आपल्याला राजमार्ग दिसतो. या राजमार्गावरून शिवाजी महाराज भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी यायचे. पुढे पाहू शकता ऑरेंज कलरचं गॅलरी, त्याला नगारखाना असं म्हणतात. नगारखाना कारण त्यात नगारे वाजवले जायचे आनंदाच्या वेळेस. आणि इथून जर आपण डावीकडे न वळता सरळ गेलो तर आपल्याला बुरुज दिसतं, त्याला टहळणी बुरुज असं म्हणतात. रेमोचा भारी येतोय इकडनं. काय असं बोलायचं संस्कृती तुला काहीतरी? मेरा दिल बैठा जा रहा है, कुछ तो बोलो. कुठे गेलं? इकडे असं म्हणजे कसं असं आहे अजून जाम वरती. म्हणजे आपल्याला काय वाटलं जाम जवळ होतं, जाम वरती असं ते तर आहे. प्रॅक्टिस नाही ना, वाटलं एकदम इझी आहे पण खूप वरती आहे. मी तर मावशीला रॉंग इन्फॉर्मेशन दिलेली, लगेच पोचू हाय अजून एवढं. वाह क्या एक्टिंग कर रहा है. इथून पुढे गेल्यास आपल्याला दुसरा मुख्य दरवाजा लागतो. इथून पुढे परत आपल्याला केदारेश्वर मंदिर लागतं. त्यातील जी स्वयंभू शिवलिंग आहे ती महाराजांना गडाचं बांधकाम करत असताना सापडली होती. अफजल खानाच्या भेटीला जाण्या अगोदर महाराजांनी या स्वयंभू शिवलिंगाला अभिषेक केला होता. पुढून भारी वाटेल. एक नंबर वाटते. थोडा चढताना प्रॉब्लेम आहे. गोवा आहे इकडनं वाटते जायला. भवानी तलवार जी भवानी आईने दिलेली ती आहे त्या साईडला जायचं. इकडनं नको, इकडनं जाऊ काय रे? अरे कुठला मध्ये चालू कुठला गाडी खाली भेटू. ब्लॉग नाही आला तर समजा खाली गेलो आहे. दुसरं काय? तो उधर क्या बोल रहा था? श्री केदारेश्वर मंदिर. या स्मारकाची उंची तलवारपासून घोड्याच्या पायापर्यंत 16 फूट आहे.
घोड्याचे जर एक पाय वरती असेल तर आजाराने मृत्यू झाला, जसे आपले शिवाजी महाराज. 2 पाय वरती असतील तर लढताना मृत्यू झाला आणि 4 पाय खाली असतील म्हणजे नॅचरल डेथ आहे. सो असे काही छोट्या छोट्या मायन्यूट सिग्निफिकंट असतात गोष्टीच्या, त्या आपण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. ओ हो ओ खतर ना मळी वगैरे जाऊ आपण खाली. याच होल मध्ये हवा येते रे. पण आपलेच मावले हे झाले, फितूर झाले आणि सगळे रस्ते दाखवले त्यांना दुसऱ्यांना. आता जी आपण मूर्ती पाहणार आहात भवानी मातेची, ती शाळीग्राम दगडाची आहे आणि तो दगड नेपाळवरून आणलेला आहे. भवानी मातेच्या जवळ शिवलिंग आहे, ते शिवलिंग शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पूजनात असायचं. आणि आता ही तलवार आहे, ही हंबीरराव मोहिते यांची आहे. यांनी 600 सैनिक अफजल खानाचे मारले होते एका दिवसात त्या लढाईत. किती वजन असेल ना? माझे कुठे गेले ना गडावर यायचे असतील ना, ते दिवे लावायचे. प्रतापगड डन काय रे, बरोबर ना? प्रतापगड वन स्पॉट डन. प्रतापगड डन. या मावळातून मावळून तू कधीच गेला र.